AI कॅनॉट थिंक आउट ऑफ द बॉक्स. तर माझं असं म्हणणं आहे, म्हणजे माझं एक कारण आहे बेसिकली. आणि गेल्या काही दिवसामध्ये मी जे काही AI वापरलेलं आहे त्याच्यावरनं मला ही गोष्ट एक प्रकारे अंडरस्टँड झालेली आहे. एकूणच AI कॅनॉट थिंक आउट ऑफ द बॉक्स या म्हणण्यापेक्षा आपण आधी इथं बॉक्स म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. बॉक्स म्हणजे एक प्रकारचं कॉन्टेक्स्ट किंवा एक प्रकारची इन्फॉर्मेशन आहे. एक असा बॉक्स आहे ज्याच्यामध्ये आपण एक प्रकारची जितकी पण आपल्याला माहिती असलेली इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये भरलेली आहे. आणि एकूणच AI जे काही मॉडेल्स असतात ते एक प्रकारे आपण जे दिलेली इन्फॉर्मेशन असते, प्रीडिफाईन इन्फॉर्मेशन, त्याच्यावर एक प्रकारे प्रोसेस करू शकतात किंवा त्यालाच ॲनालाइज करून आपल्याला सजेशन्स देतात एक प्रकारे. आणि मोस्टली प्रॉब्लेमच्या बाबतीत पण तेच असते. एकूणच आपण जेव्हा आपण AIला प्रॉम्प्ट करतो तेव्हा आपण काही सर्टन इन्फॉर्मेशन देतो की अशी गोष्ट आहे, मला याच्यावर काहीतरी सजेशन्स किंवा आन्सर पाहिजे अशा टाईपमध्ये. एकूणच AI चेक करतं की त्याच्याकडं आधीच्या टायमिंगला जेव्हा त्याला ट्रेन केलं गेलं त्याच्यावर काही इन्फॉर्मेशन रिलेटेड आहे की नाही, आणि तीच इन्फॉर्मेशन घेऊन एक प्रकारे त्या बॉक्समध्ये टाकली जाते. आपली इन्फॉर्मेशन, आधीची ट्रेन केलेली इन्फॉर्मेशन, आणि त्याच इन्फॉर्मेशनवरती AI जे काही प्रोसेस करतं आणि त्याच्यातून आपल्याला सजेशन्स किंवा आन्सर्स देतं एक प्रकारे. पण इथं एक गोष्ट महत्त्वाची आहे, कारण की हा बॉक्स खूप महत्त्वाचा आहे. ह्या बॉक्सच्या बाहेर जाऊन AI कधी आपल्याला आन्सर किंवा सजेशन्स नाही देऊ शकत. एकूणच आहे त्या इन्फॉर्मेशनवरती, आहे त्या प्रॉब्लेमवरती तो एक प्रकारे इन्फॉर्मेशन किंवा जे सजेशन्स असतात ते एक प्रकारे तोडून मोडून आपल्याला सजेशन्स देत असतं एक प्रकारे. तर ही गोष्ट मला नोटीस कशी झाली बेसिकली, तर ही गोष्ट सर्वात कशी काय खूप महत्त्वाची किंवा मोठी किंवा इम्पॉर्टंट नाही आहे, पण जस्ट एक प्रकारचं ऑब्झर्वेशन म्हणून समजून घ्या. तर गेल्या काही दिवसापासून मी डेव्हलपमेंट करतो आहे. त्याच्यावर मी एक प्रकारे AIला तो कोड प्रोव्हाइड करत होतो. त्याच्यावर त्याला रिव्ह्यू करायला होत होतं की भाई हा कोड कसा आहे, मग ह्याच्यामध्ये अजून काय चेंजेस करता येतील किंवा तशा टाईपमध्ये. तर ते काम प्रॉपरली चालू होतं असं म्हणता येईल. त्याच्यानंतर मी गेल्या काही दिवसामध्ये ॲपच्या रिलेटेड जे वॉचचे फ्लॅग्स असतात किंवा ते गोष्टी असतात तर त्यांच्या रिलेटेड मी काही डेव्हलपमेंट केली होती, काही चेंजेस केले होते. आणि जेव्हा मी टेस्ट करायला घेतलं मोबाईलवरती, ते लॉन्च केलं ॲप आणि टेस्ट करायला घेतलं, तेव्हा ते एका सर्टन लूपमध्ये घुमत होतं. म्हणजे ते जे पॅरामीटर्स होते वॉचचे, लॉग इन आहे, साइन आउट आहे आणि त्या टाईपमध्ये जे काही पॅरामीटर्स असतात ते एक प्रकारे लूपमध्ये फसले होते. आणि तर ते जे लोडर असतं ते लोड होत होतं आणि तो कोड पूर्ण लूपमध्ये पळत होता एक प्रकारे. तर एकूणच जेव्हा मी कोड चेंजेस केले तेव्हा मी एक फाईल, जवळपास 1-2 फाईल होत्या, त्या AIला रिव्ह्यू करायला दिल्या होत्या आणि त्याच्यावरच कोड जनरेट करत जो काही सजेशन भेटला होता त्याच्यावर मी चेंजेस केले होते. तर हा प्रॉब्लेम जेव्हा डिटेक्ट झाला तेव्हा मी ह्या प्रॉब्लेमचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला मी ChatGPTलाच डायरेक्ट विचारलं होतं की बाई हा प्रॉब्लेम काय येतो एक प्रकारे. तर त्याच्यामध्ये हा कोड एकदम असं काय म्हणतात त्याला, ब्रेक न होणार आहे अशा टाईपमध्ये, प्रॉपर असणार आहे अशा टाईपमध्ये होता. तर तो कोड लूपमध्ये चालून ब्रेक होत होता आणि जे की प्रॉपर नव्हतं. तरी मी त्याला तसं सांगितलं की बाई हा असा इश्यू आहे, लूपमध्ये चालू आहे. मी त्याला लॉग्स पण सेंड केले आणि त्याने एक प्रकारचे सजेशन्स दिलं. त्याच्यानुसार त्याचं म्हणणं होतं की त्या कोडमध्ये जे पण काही यूज इफेक्ट वापरले होते, 2 यूज इफेक्ट वापरले होते
त्यांना कंबाईन करण्याचं एक प्रकारे सजेशन्स दिलं. आणि ॲक्च्युली मला त्या टायमिंगला एक प्रकारचं रिझन पाहिलं होतं प्रॉपर असं की हा प्रॉब्लेम येतो आहे, तर ह्या प्रॉब्लेमचा का येतो आहे बेसिकली. तर त्याने जस्ट सांगितलं होतं की अशा टाईपमध्ये हे जे 2 यूज इफेक्ट्स आहेत ते एक प्रकारे एकमेकांसोबत कोलाईड करतात एक प्रकारे असं म्हणता येईल. आणि ते उत्तर माझ्यासाठी असं प्रॉपर नव्हतं बेसिकली. मला काय म्हणतात त्याला प्रॉपर असं उत्तर पाहिजे होतं. आणि त्या गोष्टीचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला बेसिकली. म्हणजे मला तर कळलं की AI आपल्याला काय अशी जास्त हेल्प करू शकत नाही. ते आधीचाच कोड जो 2 फायलीचा जो कोड होता ऑलमोस्ट तो आपल्याला पूर्णपणे रिफॅक्टर करायला सांगतो आहे. आणि त्याचं असं प्रॉपर आन्सर नाही आहे. आणि जसं की मी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर बनण्यामागं माझं एक सर्वात मोठं कारण होतं ते म्हणजे मला ॲनालिसिस करायला आवडतं. मला गोष्टींची कारणं शोधायला आवडतात. मग एखादा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेमला आयडेंटिफाय करणं आवडतं. एकूणच एक प्रकारची मिस्ट्री असते. जेव्हा आपण एखादा कोड लिहितो ती एक प्रकारची मिस्ट्री. आणि जेव्हा कुठं कोड ब्रेक होतो किंवा तो प्रॉपरली आपल्याला जसा पाहिजे तसं चालत नाही आणि ते का चालत नाही ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यामध्ये जी मजा येते ना ॲक्च्युली त्या गोष्टीमुळंच मी एक प्रकारे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फील्डमध्ये होतो. आणि लिटरली गेल्या काही दिवसांपासून मला कोड लिहिता येत नाही प्रॉपर असा स्वतःहून. पण हां, माझी ही ॲबिलिटी मला अजूनही जिवंत आहे असं वाटते. एकूणच मी त्या प्रॉब्लेमच्या रूटला जाण्याचा प्रयत्न केला. तो का येतो आहे किंवा तशा टाईपमध्ये. तर सुरुवातीला मी त्या 2-3 फाईल चेक केल्या. त्याच्यानंतर मग मी जस्ट ऑब्झर्व करत होतो किंवा चेक करत होतो. तर चेक करता करता मी त्या 2 फाईलीच्या आधीची जी फाईल डिफाईन केली होती त्या फाईलवरती गेलो. आणि लिटरली त्या फाईलमध्ये तिथे एक एरर होता बेसिकली. तर तो एंड पॉईंट होता तो मी चुकीचा जो नंतर मी रिडिफाईन केला होता. तर तो जो एंड पॉईंटला ते कॉल करत होतं कोड तर तो चुकीच्या एंड पॉईंटला करत होता. बेसिकली त्याला तिथून काही प्रॉपर असा आन्सर भेटत नव्हतं आणि पुढं जाऊन ते पॅरामीटर्स प्रॉपरली असे सेट होत नव्हते. आणि सो दॅट वॉज द प्रॉब्लेम बेसिकली. तर मला त्या प्रश्नाचं उत्तर भेटलं होतं प्रॉब्लेमचं. एकूणच तो मी एंड पॉईंट जो होता लिहिलेला तो एक प्रकारे फिक्स केला, लिहिला नीट. आणि त्याच्यानंतर जाणवलं की आता मी AIला जे 2 फाईल्स दिलं होतं त्या 2 फाईलच्या कॉन्टेक्स्ट रिलेटेडच त्यांनी एक प्रकारे जे काही ॲनालिसिस केलं किंवा जे काही सजेशन्स दिलं. एकूणच त्याला वाटलं की हा प्रॉब्लेम इथं अशामुळे होत असणार आहे. पण ॲक्च्युली त्याचा आन्सर 3ऱ्या फाईलमध्ये होतं जे की तो कोड मी बहुतेक खूपच आधी दिला असेल किंवा त्या टायमिंगला सध्याच्या टायमिंगला जेव्हा ChatGPTसोबत डिस्कशन चालू होतं त्या टायमिंगला तो आधीच्या फाईलचा कोड त्या इन्स्टन्सला नव्हता एकूणच एक प्रकारे. तर जे काही सजेशन्स भेटत होते त्या 2 फाईलच्या कोडच्या ॲनालिसिसवरच भेटत होते आणि लिटरली त्याचं उत्तर तिथं नव्हतं हे मला जाणून कळलं. आणि मे बी आता भविष्यामध्ये जर मी पूर्णपणे AIवर डिपेंड राहिलो असतो आणि त्यांनी जे सजेशन्स दिलं त्याच्यानुसार मी कोड चेंजेस केले असते आणि शेवटी त्याच्याने ते आन्सर किंवा तो प्रॉब्लेम फिक्स झाला नसता. आणि लिटरली याच्यामध्ये मी किती वेळ घालवला असता मला माहीत नाही. पण मला एक प्रकारे ती गोष्ट जाणवली की आपण स्वतः ॲनालिसिस केलं पाहिजे किंवा या प्रॉब्लेमचं मूळ काय आहे ते आपण स्वतः शोधलं पाहिजे. आणि जेव्हा मी शोधलं मे बी त्याच्यासाठी मला जास्त असा काही वेळ लागलेला नाही आहे. लिटरली ती माझी एक प्रकारची ॲबिलिटी आहे. आणि तर त्याच्यामुळं ही गोष्ट मला एक प्रकारे ऑब्झर्व झाली की लिटरली जेव्हा AI म्हणा किंवा हे जे जनरेटिव्ह मॉडेल्स आहेत
ते एक प्रकारे एका सर्टन बॉक्सच्या लिमिटमध्येच काम करतात. तर ते जो बॉक्स असतो त्याच्यामध्ये मी जी काही 2 कोडचा फाईल दिला होता तो एक प्रकारे तो तिथं असणार आहे. आणि जे काही कोड करण्याचा ज्याच्याकडं ट्रेनिंग जे काही असेल AI मॉडेलचा आधीचा जो डेटा तो त्याच्यामध्ये असणार आहे. पण लिटरली त्याच्याकडं ती 3री फाईल नव्हती जी आधी डिफाईन केली होती आणि ती फाईल नव्हती. त्याच्यामुळं त्यांनी मला प्रॉपर असं सजेशन्स दिलं नाही किंवा आन्सर नाही दिलं एक प्रकारे. आणि ही रिअल वर्ल्डमधली सर्वात मोठी गोष्ट आहे. बेसिकली आपण जेव्हा कोणताही प्रॉब्लेम डिफाईन करतो त्या टायमिंगला आपण सगळेच्या सगळे पॅरामीटर्स म्हणा किंवा सगळ्या गोष्टी प्रॉपरली अशा डिफाईन नाही करू शकत. लिटरली एका बॉक्समध्येच आपल्याला ती गोष्ट एक प्रकारे कॅप्चर करावं लागते. आणि लिटरली जेव्हा आपण रिअल वर्ल्डमध्ये एक्झिस्ट करत असतो त्या टायमिंगला कोणताही प्रॉब्लेम असा नाही की जो दुसऱ्या गोष्टींशी कनेक्टेड नाही. आणि लिटरली वी कॅनॉट काय म्हणता येईल त्याला contain a problem inside a box basically. So this is it. आणि एकूणच माणसाच्या ब्रेनची जी सिस्टीम आहे ती ह्या प्रकारे थोडीशी वेगळी आहे. माणसं एक प्रकारे आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करू शकतात. आणि लिटरली ह्या गोष्टीमध्ये एक प्रकारे माणसं कसे करतात, ह्युमन्स जे असतात ते एक प्रकारे एक सेट ऑफ प्रॉब्लेम असतो त्याचं जे सोल्युशन असतं ते दुसऱ्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनला पण आपण शोधण्यासाठी वापरू शकतो एक प्रकारे. म्हणजे आपण जागता काही गोष्टी शिकलेल्या असतो की ह्या गोष्टींना आपण अशा प्रकारे नाही तर अशा प्रकारे केलं पाहिजे एक प्रकारे. तर मे बी तो जी गोष्ट आपण करत होतो ती दुसरी कोणती तरी असू शकते. पण त्याच गोष्टीतून आपल्याला जी अंडरस्टँडिंग भेटली किंवा तो जो प्रॉब्लेम सोडवण्याचा आपल्याला एक्सपिरियन्स भेटला तो एक्सपिरियन्स अनुभव आपण एक प्रकारे दुसऱ्या गोष्टीच्या प्रॉब्लेमला सोडवण्यासाठी वापरू शकतो. एकूणच ही गोष्ट महत्त्वाची राहते एक प्रकारे की आपण रिलेट करू शकतो गोष्टींना. एका गोष्टीतला एक्सपिरियन्स आपण दुसऱ्या गोष्टींच्या एक्सपिरियन्समध्ये वापरू शकतो किंवा प्रॉब्लेम्समध्ये सॉल्व करण्यासाठी वापरू शकतो. आणि लिटरली ही ॲबिलिटी बेसिकली AIकडे नाही आहे. आणि इट्स नॉट अ बिग डील बेसिकली. AI एक प्रकारचा टूलच आहे म्हणता येईल आणि त्याला टूलसारखंच वापरलं पाहिजे असं मला वाटतं. कारण की नाही आपल्याला जे काही एक प्रकारे सांगितलं गेलं आहे की AI म्हणजे एक प्रकारचा गॉड आहे किंवा आपण जे काही AIच्या फील्डमध्ये चालू आहे सध्या एकूणच त्यांना एक असा इंटेलिजन्स बनवायची बेसिकली जनरल इंटेलिजन्स ऑल नोईंग एक प्रकारे त्याला सगळं काय माहिती आहे. आणि लिटरली इट्स नॉट पॉसिबल. तर ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. सी यू सून. बाय.